अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, श्री सेवा या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण घराच्या दारावर कोणती एक वस्तू टाकलेले पाणी शिंपडले तर आपल्या घराला कधीच कोणाची नजर लागणार नाही, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। या आधीही चॅनल वर मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेत, तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा। आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर ऑल साठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, घराच्या दारावर ही एक वस्तू टाकलेले पाणी शिंपडले तर कधीच कोणाची नजर लागणार नाही। यामुळे घरात कोणती बाधा, अडचण, नजर दोष, समस्या, दुःख येणार नाही। ही एक वस्तू पाण्यामध्ये टाकायची आणि दररोज नाही, फक्त मंगळवारी तुम्हाला हे पाणी आपल्या घराच्या मुख्य दारावर शिंपडायचे आहे। ही एक वस्तू कोणती आहे आणि मंगळवारी केव्हा? तर मंगळवारी हे पाणी तुम्ही सकाळी किंवा दुपारी शिंपडू शकता। संध्याकाळी हे पाणी शिंपडायचं नाही, फक्त सकाळ आणि दुपारी या वेळेत तुम्ही कधीही हे पाणी शिंपडू शकता। असं ठरवा की संध्याकाळच्या 5 वाजायच्या आत तुम्हाला हे पाणी शिंपडायचे आहे। हे पाणी कसं शिंपडायचं आहे तर घराच्या मुख्य दाराच्या बाहेर जाऊन आपण घराच्या आतमध्ये बघत आहोत अशा रीतीने आपल्याला दाराच्या बाहेर जाऊन उभे राहायचे आहे आणि वाटीतून आपल्या उजव्या हातावर ते पाणी घ्यायचं आणि संपूर्ण दारावर, उंबरठ्यावर, वरती आपली दाराची चौकट असते त्यावर सगळीकडे पाणी शिंपडायचे आहे। नंतर पायऱ्या असतील तर पायऱ्यांवर थोडेसे आजूबाजूला हे पाणी शिंपडायचे आहे। हे पाणी कसे तयार करायचं तर एका वाटीमध्ये मंगळवारच्या दिवशी शुद्ध पाणी घ्या। तुम्ही जे पाणी पिता ते पाणी तुम्ही एका वाटीमध्ये घ्या आणि त्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे। तर ती वस्तू कोणती आहे तर ती वस्तू म्हणजे आपल्या घरात असलेला कापूर। कापुराची वडी नसेल तर ती तुम्ही मार्केटमधून किंवा पूजा सामग्रीच्या दुकानातून कापूर घेऊन या आणि 1 किंवा 2 कापूरची वडी तुम्हाला पाण्यात टाकायची आहे। 5-10 मिनिट ती वडी पाण्यातच राहू द्यायची। मग ते पाणी आपल्या घराच्या बाहेर, मुख्य दरवाजावर, उंबरठ्यावर, चौकटीवर शिंपडायचे आहे। जे राहिलेलं पाणी असेल किंवा त्यामध्ये पडलेला कापूर असेल तर ते तुम्ही एका साईडला कुठेतरी टाकू शकतात। दर मंगळवारी कापूर मिश्रित पाणी नक्की दारावर शिंपडा। याने घरात आलेली निगेटिव्हिटी, नकारात्मकता, वाईट शक्ती, नजर दोष, बाधा सर्व काही यामुळे नष्ट होते। त्यासाठी दर मंगळवारी तुम्ही कापूरचे पाणी दारावर शिंपडा। तर अशी ही माहिती होती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा, म्हणजे इतरांनाही त्याची माहिती मिळेल। आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर ऑल साठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।